कडेगाव येथील गगनचुंबी ताबूतांच्या मोहरमची सुरुवात रविवार दिनांक 7 जुलै रोजी सायंकाळी कुदळ मारून करण्यात आली आहे। इस्लाम धर्माप्रमाणे उर्दू मोहरम महिन्याच्या 9 तारखेला म्हणजे 16 जुलैला ताबूतांची उभारणी करण्यात येणार आहे, तर उर्दू मोहरम महिन्याच्या 10 तारखेला म्हणजे बुधवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी ताबूतांच्या भेटी सोहळा संपन्न होणार आहे। कडेगाव येथील मोहरम सण उंच ताबूतांसाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रसिद्ध आहे। या मोहरमची अधिकृत सुरुवात कुदळ मारून करण्यात आली। यावेळी अनेक हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते। कडेगाव येथील मोहरम सण संपूर्ण भारतात उंच ताबूतांसाठी प्रसिद्ध आहे। मोहरम ताबूत बांधकामासाठी 1 महिना लागतो। बकरी ईद दिवशी ताबूत बांधकामांना सुरुवात करण्यात आली असून ताबूत बांधकामास गती प्राप्त झाली आहे। मोहरम निमित्त रात्री उशिरापर्यंत बांधकाम सुरू असतं। आपला ताबूत आकर्षक व्हावा म्हणून प्रत्येक भाविक प्रयत्न करताना दिसत आहेत। ताबूतांच्या उंचीसाठी युवक वर्गात चढाओढ दिसून येते। ताबूत बांधकामांना कुठेही गाठ दिली जात नाही, हे याचं खास वैशिष्ट्य मानलं जातं। आधी कळस मग पाया अशी ताबूतांची उभारणी केली जाते। पूर्वी ताबूत गोल आकाराचे होते, आता अष्टकोनी आकाराचे ताबूत असतात। कडेगावात मोहरम सणात संपूर्ण मान हिंदू समाजाकडे असतो। मोहरम निमित्त येथे 14 ताबूत बसवले जातात, त्यापैकी निम्मे ताबूत हे हिंदू बांधवांचे असतात। गावात सर्व हिंदू बांधव मुस्लिमांच्या सणात तर मुस्लिम बांधव हिंदूंच्या सणात परंपरेनुसार एकमेकांना मानपान देतात। कुदळ मारून मोहरमला अधिकृत सुरुवात झाल्याने मोहरम निमित्त होणाऱ्या ताबूतांच्या भेटी आणि मिरवणुका या बुधवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होणार आहेत। या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक माजी मंत्र्यांना नगरपंचायत आणि नागरिकांच्या वतीने निमंत्रित करण्यात आले।